एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यात परतीचा पाऊस जोरदार कोसळताना दिसतोय। मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस सुरू असून याचा परिणाम लोकल सेवेवर झालाय। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे। राज्यातील अनेक धरणं ओव्हरफ्लो झालेली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे। मुंबईमध्ये सकाळी पावसाचा जोर वाढलेला असून अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हेच नाही तर आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलेला असून पुढील 3 तास अत्यंत धोक्याचे आहेत। मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील 3 तासात मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबईसह पुणे आणि रायगडलाही रेड अलर्ट देण्यात आला आहे। काही भागात पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे। यामुळे नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज सोमवार आहे आणि आठवड्याचा कामाचा पहिला दिवस आहे आणि ही वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांना फटका बसलाय। बार्शी तालुक्यात मागच्या 2 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग झाली आहे। बार्शी तालुक्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी परिसरात निर्माण झालेली पूरस्थिती आपण पाहतोय। पुढील 3 तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सोबतच वाऱ्याचा वेग देखील 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आलेला आहे। मुंबई आणि उपनगरासह विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसानं एक जणादान उडवल्याचं चित्र बघायला मिळतंय। मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्यानं आज मुंबई आणि उपनगरासाठी येलो अलर्ट जारी केलाय। संभाव्य अलर्ट लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस झालाय। बीडच्या आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, बीड, वडवणी, केजसह जवळपास सर्वच तालुक्यात पाऊस झालेला आहे। मध्यरात्री झालेल्या या पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणीच पाणी आहे। त्याचबरोबर घरांमध्ये, जनावरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरलंय। जनावरांसह झाडंही वाहून गेलेली आहेत। यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर दुसरीकडे या पावसामुळे नद्यांना पूर आलेलं असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। दरम्यान शासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। काल धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे तेरणा नदीला महापूर आलेला आहे। या पाण्यामुळे कळंब तालुक्यातील संजीतपूर या गावाचा संपर्क बराच काळ तुटला होता। नदीकाठच्या शेतामध्ये सोयाबीन पिकात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचल्यानं नदीकाठी असलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भंडाऱ्यात विजांसह गडगडाटी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळतेय। भंडाऱ्यात पहाटेपासून विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। विजांच्या गडगडाटात सुमारे 2 तास पावसानं झोडपून काढलंय। हा पाऊस हलक्या वानाच्या भात पिकासाठी नुकसानकारक ठरणार आहे। 2 दिवसांपूर्वीही भंडाऱ्यात अशाच प्रकारच्या मुसळधार पावसानं हजेरी लावली होती। त्यावेळी सुद्धा भात पिकाला फटका बसलाय। आज पहाटे कोसळलेल्या पावसात पुन्हा एकदा भात पीक आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। आताची ही व्हिडिओ पावसाची तुम्ही दृश्य जी पाहताय व्हिडिओच्या माध्यमातून ही दृश्य आहेत मुंबईमधील। मुंबईत जोरदार पाऊस कोसळतोय। दहिसर टोल नाकाजवळील परिसरात रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। आज मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। दहिसर पूर्व पश्चिम द्वागती महामार्ग, दहिसर टोल नाकाजवळील परिसरातील रस्ते जलमय झालेले आहेत। पुण्यातील हडपसर, लोणी, काळभोर परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक घरं आणि गाड्या पाण्याखाली गेलेली आहेत। पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पुण्यातील हडपसर, लोणी, काळभोर परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक घरं आणि गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। आज पुण्यातील अनेक भागातील बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। सोलापूर रोड, लोणी आणि कदम वाकवस्ती या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक गाड्या आणि काही घरं पाण्याखाली गेलेली आहेत। तर दुसरीकडे इंदापूर आणि बारामती तालुक्यातही मुसळधार पावसामुळे काही गावात पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे। थेऊरमध्ये 50 घरांमध्ये पाणी शिरलेलं असून घटनास्थळावर NDRFचे पथक दाखल झालेले आहेत। रहिवाशांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। पोलिसही घटनास्थळी पोहोचलेले असून नागरिकांना मदत पुरवली जाते। शिवाय पुण्यातील पश्चिम भागातील थेऊरमध्येही घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे। आताची व्हिडिओतली ही दृश्य पाहताय ही दृश्य आहेत अहिल्यानगरमधील। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पाहायला मिळतोय। या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळलाय।
जनावर आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय। रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला असून पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव येथील नदीला 100 वर्षानंतर मोठा पूर आलाय। या पावसामुळे शेवगाव पाथर्डी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे बारामती शहर आणि जळोली भागातील नागरिकांचा संपर्क तुटलाय। बारामती शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। रात्रभर ढग सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे बारामतीमधील जळोली भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर ओढ्याचं पाणी आल्यानं नागरिकांचा संपर्क तुटलाय। बारामती तालुक्यातील अनेक शेतकरी आपला शेतीमाल हे जळोली येथील मार्केटमध्ये आणत असतात, मात्र त्यांना आता 10 ते 12 किलोमीटर अंतरावर जळोली बारामती शहरात यावं लागत आहे। रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सध्या स्थितीत तरी बारामती शहर आणि जळोली भागातील नागरिकांचा संपर्क तुटलेला पाहायला मिळतोय। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगीत मुसळधार पाऊस कोसळलाय, त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील बोकडा येथील नारळा नदीला पूर आलाय। जिल्ह्यात 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय, त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। घनसावंगी तालुक्यात जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे नारळा नदीला पूर आलाय। दरम्यान पुलावरून पाणी वाहत असून काही नागरिक पुलावरून जीवघेणा प्रवास करत आहेत। तसंच जालना जिल्ह्यात 6 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे। अंबड आणि घनसावंगी तालुक्यातही अतिवृष्टी झाली आहे। बाळे, कोथळा, रामघवाण, मंगरूळ या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचले। गोदावरी नदीवरील 5ही उच्च पातळी बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। जळगावच्या सादगाव डोंगरीत ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय, यामुळे मोठं नुकसान झाले। पाचोरा तालुक्यातील सादगाव डोंगरीपासून 3 ते 4 किलोमीटरवर असलेल्या अजिंठा पर्वतावर भल्या पहाटे ढगफुटी झाल्यानं अनेक नदी नाल्यांना महापूर आल्यानं तसंच सादगाव डोंगरी गावाजवळून जाणारी दगडी नदीला आलेल्या महापुरामुळे सादगाव गाव 15 ते 20% पाण्यात बुडाल्यानं हाहाकार झालाय। पुराचं पाणी घरामध्ये घुसताच घरातील लोकांनी बाहेर पळ काढल्यानं अनर्थ टळलाय। यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं व संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय। अचानक घरांमध्ये पाणी शिरू लागल्यानं ग्रामस्थ घराबाहेर पडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। मात्र मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पूरस्थितीची पाहणी केली व प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत।